तर अंतरवाली सराटीमध्ये आज प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या लोकप्रतिनिधींची बैठक होणार आहे। अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील ही बैठक घेत असून कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या लोकप्रतिनिधींची पुढील भूमिकेवरती चर्चा होणार आहे। थोड्याच वेळात ही बैठक सुरू होईल। कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरलेले लोकप्रतिनिधी यांची एक बैठक घेतली जाते आहे। मनोज जरांगे पाटील ही बैठक घेणार आहेत। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी रामू ढाकणे यांच्याकडे। रामू, किती वाजता ही बैठक सुरू होणार, कोण कोण असणार आणि बैठकीचा विषय काय? रामू, आवाज येतोय? अंतरवाली सराटीमध्ये आज होणाऱ्या बैठकीविषयी काय माहिती? नक्कीच आपण पाहतोय की मनोज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या गोलडगाव जिल्हा परिषद सर्कलच्या ज्या सदस्य आहेत त्या ज्योती सुधाकर शिंदे आता अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले आहेत। आपण ही थेट दृश्य पाहतोय की जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा सुरू झालेली आहे आणि अगदी काही वेळात अन्य लोकप्रतिनिधी सुद्धा या अंतरवाली सराटीमध्ये चर्चेसाठी दाखल होणार आहे। आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनादरम्यान जे कुणबी प्रमाणपत्र त्यांनी काढलेले होते आणि त्या प्रमाणपत्रावर निवडणूक लढवली होती आणि विजयी सुद्धा झालेले होते, त्याच प्रमाणपत्रावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण खरं तर या सदस्यांना मोठा झटका जो आहे तो जात पडताळणी समितीकडून बसल्याचं आपल्याला खरं तर या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यानंतर आता हे चारही सदस्य जे आहेत ते दाखल होणार आहेत। त्यापैकी एक सदस्य ज्या की ज्योती सुधाकर शिंदे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आहे। अन्य तीन जे सदस्य आहेत ते आता थोड्याच वेळात जरांगे पाटील यांच्यासोबत भेट घेऊन चर्चा करणार आहेत। त्यामुळे या बैठकीनंतर आता जरांगे पाटील काय भूमिका मांडतात आणि काय बोलतात हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। श्वेता, बिलकुल, ही बैठक झाल्यानंतर देखील तुमच्याकडनं अपडेट घेऊच नेमकं काय काय झालं, या बैठकीमध्ये काय चर्चा झाली।